हेलो गाइज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. आज आमच्या घरी बनलं आहे रक्षाबंधन स्पेशल जेवण, पालक पनीर. मी तुम्हाला दाखवते, मम्मा बनवते. मम्मा हाय कर. हाय. आणि मस्त इथे पालक आहे, पनीर. आणि आमच्या घरी आत्तापासून पाहुणे आले आहेत, तुम्ही बघू शकता. छोटा पाहुणा. सो आमच्या डुक्करने माझा मोबाईल पाडला खाली. नॉनसेन्स आहे खूप. खूप रामी आहे गाईस. आणि गेम खेळण्यात तो इतकं व्यस्त आहे. आणि त्याच्यात ही ह्याच्या बाजूला मैदान आम्ही लोकांनी दादाचा नवीन फोटो बनवलाय, फ्रेम आहे मी तो बघा. आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला. आम्ही लोक आता निघालेलो आहे आणि आता आम्ही लोक ऑटोमध्ये आहे. आता आम्ही जातोय खार स्टेशन, त्याच्यानंतर ट्रेन पकडून दादर, मग तिथून वॉकिंग किंवा टॅक्सी. ट्रेनला एवढी गर्दी आहे आणि लोक माझ्या तोंडाकडे बघत आहेत की मी काय करते म्हणून. मला येते हसायला. आम्ही लोक शेअरिंग टॅक्सीसाठी उभे आहे आणि एवढी लाईन आहे ना. आम्ही लोक कधी जाणार यार? आम्हाला बाकीचे पण काम आहे. ही मोनी आहे, मी काय बोलू शकत नाही गाई. मी खूप दमली आहे गाई. आम्ही लोक इथून प्लेट घेतली आहे. स्वतः आम्ही लोक आतमध्ये जातो. सो आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. जास्त काही रेकॉर्ड नाही केला कारण इकडे रेकॉर्ड वगैरे करणं अलाव नाही आहे. सो म्हणूनसाठी आमचं दर्शन मस्त झालेलं आहे. आणि आता आम्ही इथे शांतपणे बसलो आहे दोघी पण. मज्जा आली आम्हाला लोकांना. कितने के ऊपर लगाई? अच्छा है ना? अरे लगा ना, दिखेगा मैं बोलते ना लगा. सो आता आम्ही लोक निघालेलो आहे आणि आता आमची बहीण भेटणार आहे दादर स्टेशन. आणि तिथून आम्ही लोक जाणार आहे परेलला आम्हाला. शुभ पण गणपती बाबा भेटणार तर किती मजा येणार. वाव. पण ठीक आहे, आम्ही आमचं काम वगैरे ते करायला जाणार. मग त्याच्यानंतर आम्ही लोक घरी जाणार. आमची दीदी आलेली आहे गाईस. आता आम्ही लोक इथून जातोय परेल. ॲटिट्यूड. तुम्हाला लोकांना चोर वगैरे बघायचं आहे काय? मी तुम्हाला लोकांना दाखवते चोर म्हणजे काय असतं. तिला ऊन लागतंय खूप म्हणून अशी वाटते चोरासारखी. आणि इथं घाम बघा. AC लगा. आता इथे थांबलो आहे. थोडी छोटी मोठी अशी म्हणजे हे घेतोय सामान वगैरे, छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला लागतात घरासाठी. गणपती बाप्पा येणार आहे तर. पुढे पण बघू ना. बघू पुढे. यांना नाही आवडला की त्यांनी प्राईस जास्त काहीतरी बोलले म्हणून हे नको बोलले. आता आम्ही लोक जातोय पुढे. आणि इथे वर्कशॉप आहे इकडचा. पण आज गणपती बाप्पा नाही, सर्व गणपती बाप्पा उद्या येणार आहेत. मला इथे कोणतरी चावला. आम्ही लोक तर पुढे जातो आणि पुढे बघूयात. थोडेच दिवस राहिले आणि आमच्यामध्ये सिरियसनेस नावाची वस्तू काहीच नाही आहे आयुष्यात. आम्ही आता पण फालतूच्या बडबड करतोय फक्त. हे पण बघू आता. कुर्त्या वगैरे तर साईज वगैरे द्यायचं आहे आणि कुर्ता वगैरे प्रिंट करायचा आहे म्हणून आम्ही लोक आलो आहे. आत्ता पण यांचे फालतू डिस्कशन चालू आहेत हे फालतूचे वस्तू घेण्याचे.
ह्याला घेऊया त्याला घेऊया आयुषला घेऊया करतायत. सो आणि आता आम्ही लोक आहे लालबाग. हे आमचं फेमस हॉटेल आहे हा गाईस. इकडची मला रील येत असते गोल्ड कॉईनची. आमचा नाही म्हणजे पण तिकडची रील वगैरे येत असते. सो आम्ही लोक श्रावण संपल्यानंतर जाणार आहे. सगळीकडे जाणार आहे श्रावण. स्पेशली मोमोज खाणार गाईस. ते तर आता पण दुसरेच. हिचं ऐकू नका ही खोटा बोलते. प्रूफ द्या मम्मी मान. श्रावण आहे गाईस. गणपती पण कान काढते एकदम. ती बघा बघा फालतूगिरी फालतूगिरी करायचं आमच्याकडून शिका. तो हे पूर्ण लालबागचा मस्त असं हे डेकोरेशन वगैरे झालेलं आहे कम्प्लीट पूर्ण. आणि इथे डिस्कशन चालू आहे लालबागची एंट्री कुठून आहे काय आहे तो. आता आम्ही लोक चाललो आहे कुर्ता बघायसाठी. आणि ते मेहंदीवाले लोक पण आहे बघू शकता. इथे कर्टेन्स वगैरे पण खूप काही अशी गोष्टी भेटतात. सो पुढे बघा. आमचा कुर्ता ट्राय वगैरे करून बघतोय. आमच्या मेहंदी पिंदी घातल्या नाही गाईस कुर्ता. बिचारे लोक कन्फ्युज आहे कोणता कुर्ता कसा. सो बघूयात. आम्ही लोक बकवास टाइमपास करतोय. मी तुम्हाला मगाशी पण बोलले आता पण तेच बोलते की तिला वेळ लागलाय सत्कार करायचा लोकांचा. तर ती शॉल विचारते बघा. तिला वेळ लागलाय आणि ही सत्कार करूनच राहणार आहे. म्हणजे 25 वर्ष आहे तर बोलले चुपचाप. पप्पांना विचारायला जातोय आम्ही लोक. हे त्यांना आवडलंय काय बघा. पप्पा दिसत नाही गाईज आमच्या घरी कालो काय म्हणून. ती पूर्ण डिटेल्स मध्ये सांगते. सो आता आम्ही लोक फिरता फिरता आलो आहे काला चौकीला. आणि ते आमचा बेस्ट फ्रेंड भेटलेला आहे. पण मी आता त्याच्यावरती रागवली आहे कारण त्याने खूप मोठी गोष्ट केली आहे घमंडमध्ये. जाऊ गप गप. काय नाही मोठी गोष्ट केली नाही. उगाच वेडा बनू नकोस. याचं ऐकू नका. ऐकू नका आय मीन. नंतर सांगते जे पण काय वेडा बनवते मला. बेफिजूलची शॉपिंग परत चालू झाली आहे लोकांची. परफ्यूम वगैरे घेत आहेत. अच्छा आहे ना रे. आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूयात. बाय बाय. फायनली आत्ताशी आम्ही लोक निघालेलो आहे. आमची तेवढी एनर्जी पण नव्हती की आम्ही लोक लालबागवरून इथपर्यंत लोअरपर्यंत स्टेशन जाण्यापर्यंत. म्हणून आम्ही लोक ओला वगैरे चेक करत होतो पण खूप महाग आणि खूप पैसे दाखवत होते. भरपूर असे 550-600 रुपये. सो म्हणून आता आम्ही टॅक्सी करून जातो तर आहे. त्यात पण ट्रॅफिक जाम आहे. ठीक आहे करते बाय. आम्ही लोक जातो घरी आणि घरी जाऊन भेटूयात. सो भाई लोक आम्ही लोक आता आलेलो आहे घरी. मी चेंज वगैरे केला. नंतर रेडी होऊयात आपण रिटर्न. हे लोकांनी चेंज नाही केले त्याच कपड्यांवरती आहे. आणि आता आम्ही लोक सोडताय उपास. आणि आम्ही लोक समज रे ते पण सोन्याच्या प्लेटमध्ये स्पेशली आणले आम्ही लोकांनी तिघांसाठी. बाय गाईस.
सो आम्ही सर्वांना राखी वगैरे बांधून तर झालेलं आहे. आता आमची ताई आम्हाला राखी बांधणार आहे आणि आमच्या गोलू मोलू दादाला पण आम्ही लोकांनी राखी बांधली आहे. सो माझे पप्पा मला बघतायत की मी कोणासोबत बोलते म्हणून. सो ही आता राखी बांधणार आहे हिला आणि मला. ही राखी आहे. दादू आणि ते राखीचं डिस्कशन चालू आहे. कोणी बांधली आहे. इतर घमंडीत आहे गाईस. तिच्या थोडं कधी हसतीच नसते बिचारी. ओव्हर ऍक्टिंग करते गाईस, बाकी काय नाही. सो चिल करा तोपर्यंत तुम्ही. विद्दू 1000 रुपये देणार आहे मला आणि काजाला. त्या घाबरे म्हणजे भीतीने ही बांधणार पण नाही गाईस राखी बिटी. गरीब. तो गाईज आमचा भाव आलेला आहे. तो पण कुठे बाहेर फिरायला गेला होता आणि आत्ता येतोय तो 11 वाजता. आणि त्याचा टाइम बघतोय. आणि ह्याला राखी आम्ही दोघं बांधतो. आमचा सर्वात मोठा भाव आहे. सो आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला ही माझी नवीन व्हिडिओ आवडली असेल, रक्षाबंधन स्पेशल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.